जगण्याचा झाला तिला जडमूग. दुःखाच्या धागांनी मन विखुरलं, डोळ्यांतील अश्रू सांगता तिचे अगाध. हो, आज मी माझे मन व्यक्त करणार आहे. हॅलो राहुल, अरे आहेस तरी कुठे? बोला प्रतापराव, उद्याचं लक्षात आहे ना? आणि मस्करी काय करतोय? सर्वांना घेऊन उद्याच याच ठिकाणी भेटूया, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून. काय करत आहात हे प्रतापराव? खरं तर तुमचं नाव ऐकल्यास आम्हास आमच्या प्रतापरावांची आठवण झाली. महाराज तुम्ही? ते कसं शक्य आहे? मुजरा महाराज, मुजरा. खबरदार, जर आम्हास महाराज म्हणाल तर स्त्री रक्षणासाठी सोन्याची लंका जाळणाऱ्याचे वंशज आपण या मेणबत्त्या कस काय पेटवताय? जेव्हा गोष्ट रयतेच्या स्त्रियांच्या रक्षणाची येते तेव्हा त्या नराधमाचा चौरंग करण्याची शिकवण आहे आमची. हो, पण महाराज मी एकटा माणूस करणार तरी काय? अहो, आमच्या आऊ साहेबांसारखी एक स्त्री हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करू शकते. वयाच्या 16व्या वर्षी आम्ही रायरेश्वराच्या देवळात हे स्वप्न साकार करण्यासाठीची जिद्द उरात घेऊन शपथ घेऊ शकतो, तर तुम्ही का करू शकत नाही? कोण आणि कैसे तुम्हास रोखत आहे? हो, पण महाराज आपल्या मागे आई जगदंबेचा कृपा आशीर्वाद. भवानी तलवार हातात होती, आमच्या हाती काय? अहो, मग आम्ही दिलेल्या वैचारिक तलवारीचं काय? हे स्वराज्य तुमच्या हाती सोपवताना आम्ही आमची वैचारिक तलवारही तुमच्या स्वाधीन केली होती, पण ती फक्त बोथट केली तुम्ही. हो, पण महाराज आजकाल विचार करताना त्या गोष्टीची राजकीय पार्श्वभूमीही लक्षात घ्यावी लागते. विचार प्रकट करण्याचं धाडस नाही असं काही नाही, पण पण काय प्रतापराव, हे यंत्र, यावर फक्त त्या लेकराची तस्वीर ठेवून शोक करणारी तुमच्यासारखी माझी हरलेली रयत बघून आम्ही इतके उद्विग्न झालो की आम्हा स्वतःहून तुमच्याकडे यावे लागले. एवढंच ते लेकरू, त्याचा विद्रूप रक्तरंजित चेहरा बघून आमच्या रक्ताचा कण अन कण उकळतो. तुमच्या स्मरणात आहे का, जेव्हा स्त्रीवर अत्याचार करणारा कसरखानी दलातील एक फौजदार रघुनाथ सरपोतदार होता, तेव्हा आम्ही क्षणाचाही विलंब न करता प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा आमच्यासाठी राजमाता जिजाऊ इतकाच पवित्र होता. त्या कारणास्तव त्याला बांधून सिंहासनासमोर आणण्यात आले. त्याला बघून आमचे डोळे लाल बुंद झाले होते. वज्राची गर्जना करत आम्ही आदेश दिला, त्याला तात्काळ सेनाशिस्तीप्रमाणे मृत्यूदंड देण्यात यावा. तुरुंगात नेऊन त्याला फाशी देण्यात आली. अत्याचारी जिवंत राहिला नाही, परंतु आमच्या न्यायाचा आवाज अवघ्या स्वराज्यात घुमला. आम्हास जाणीव होती, सामान्य प्रजेसाठीच हे स्वराज्य आहे. स्त्रीचा सन्मान झेंड्यासारखा फडकला पाहिजे. त्याला हात लावणाऱ्याचे हात छाटून टाकले पाहिजे. न्यायात विलंब नको, तडजोड तर अजिबातच नको. फार विश्वासानं खात्रीने स्वराज्य तुमच्या स्वाधीन केलं होतं आम्ही, पण आम्हास एक गोष्ट कळून चुकली आहे प्रतापराव. हे स्वराज्य सोपवण्यासाठी रयतही तशा विचारांची लागते. आम्हास इथवर येण्याची वेळ यूज कशी दिली तुम्ही प्रतापराव? त्यावेळी प्रतापराव गुजरांना आम्ही म्हणालो होतो, मोहीम फत्ते झाल्याशिवाय मग तुमचे तोंडही दाखवू नका. आणि आज पुन्हा तुम्हाला सांगत आहोत, जा आणि त्या लेकराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं नावही मुखी आणू नका आणि तुमचं तोंडही आम्हाला दाखवू नका. येतो आम्ही. जगदंब. महाराज ऐका, महाराज असे जाऊ नका, महाराज थांबा, महाराज. हॅलो राहुल, आता कॅन्डल मार्च कॅन्सल. यज्ञाबाळाला न्याय मिळवून द्यायचा आणि मगच घरी परतायचे. येतो महाराज, मुजरा करतो. धन्यवाद.